नमस्कार मैत्रिणींनो, कारवारी तडकामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज जिवंत खेकडे आणले आहे. याचा मी आज रस्सा बनवणार. हे पहा, तुम्ही रस्सा म्हणा नाही तर आमटी म्हणा. हे बघा जिवंत. हे मी आता साफ करून घेते. हे पहा, फ्रेश ताजे आहे ते बघा. चालालेत, पळालेत. आता हे साफ करून घेते मी. अजून एक हे बघा, असं साफ करायचं त्याला. हे सब दोन भाग केलं. हे सगळं काढून घ्यायचं. नक्क काढून घ्यायची. मागचं पण हे पण काढून टाकायचं. बघा, हे पहा, हे ह्याला आमच्या भाषेत कारवारमध्ये डोके म्हणतात. हे आधीच काढून घेतले होते. अशा प्रकारे मी सगळे साफ करून घेते. हे पहा, मी स्वच्छ पाण्याने खेकडे साफ करून घेतलेत. हे पहा, आता त्याच्यासाठी वल्ला नारळ घेतला, एक दोन कांदे घेतले लांबट चिरून, एक कांदा बारीक चिरलाय, बेडगी मिरची, धने पावडर, गरम मसाला, हळद पावडर, चवीपुरतं मीठ आणि खोबरेल तेल. हे सगळं साहित्य झालं. आता आम्ही कृतीकडे वळूया. पॅन गरम करून घेतले मी. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे खोबरेल तेल घालून घ्यायचा. मिरची भाजून घ्यायची. मिरची भाजून घेते. हे पहा, मी मिरची भाजून घेतली. आता हे काढून घेते. त्याच्यानंतर कांदा आणि खोबरं भाजून घेते. आता कांदा आणि खोबरं भाजून घेते मी. खोबरं पण भाजून घ्यायचं, दोन्ही एकत्र. हे पहा, कांदा आणि खोबरं भाजून झाले. ह्याच्यातच मी आता हळद पावडर, गरम मसाला आणि धनिया पावडर घालून घेते. हे पहा, हा गरम मसाला, हळद झाली, गरम मसाला आणि धने पावडर. हे सगळं एकत्र करून गॅस बंद करते. थंड झाल्यावर मी मिक्सर मधून फिरवून घेते. आता मिक्सर मधून मी वाटण करून घेते. मिरच्या, मिरच्या घातल्या. आता कांदा, खोबरं आणि सुके मसाला, हळद, गरम मसाला, धनिया पावडर हे सगळं एकत्र करून मी आता हे मिक्सर मधून मी पाणी घालून वाटण करून घेते. वाटण थोडं थोडं पाणी घालून मी वाटण करून घेते. हे पहा, असं वाटण करून घेतले मी. आता तूप गरम करून घेतली मी. आता त्याच्यामध्ये 2 चमचे मी खोबरेल तेल घालून घेते. आता कांदा घालायचा. कांदा नरम झालेला आहे. आता मी हे वाटण टाकून घेते. थोडं पाणी टाकून घेते. किती तुम्हाला जाड पातळ आहे तसं तुम्ही करू शकता. आता मी खेकडे याच्यामध्ये घालून घेते. आता मीठ टाकून घेते.
झाकण लावून घेते. आमटीला उकळी आली आहे. हे बघा, मी आता गॅस बंद करते. हे पहा, अशा प्रकारे खेकड्याची आमटी रेडी झाली आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.